ओके, अंबादास दानवेजी तुम्ही सोबत राहा. अनिल देशमुख राष्ट्रवादी पवार आता आपल्या सोबत आहेत. अनिल देशमुखजी, संजय राऊत यांची घोषणा तुम्ही बघितलेली असेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याकडे कसा बघतो? असं आहे की संजय राऊत यांनी सांगितलं असं आहे की तो त्यांच्या पक्षाचा निवडून आहे. शेवटी असं आहे, इंडिया आघाडी म्हणून आम्ही लोकसभा विधानसभेमध्ये एकत्र निवडणूक लढतो. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली अलग भूमिका राहू शकते, अलग अलग, कारण की कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इच्छुक असतात. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती. त्याच्यामुळे अनेकदा अशा अलग अलग निवडणुका झालेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. त्यामुळे काही नवीन नाही, पण तरी पण आता पुढच्या काळामध्ये अजून काय एकत्र म्हणून ठरतं ते पाहू. पण अशी जर भूमिका कोणत्या पक्षाने घेतली असेल तर त्यामध्ये अलग काही नाही. तशी या प्रकारची भूमिका कोणताही पक्ष अलग लढवायची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घेऊ शकतो. पण त्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा व्हायला होती अशी अपेक्षा होती आपल्याला, असा कुठलाही निर्णय जाहीर करण्यापूर्वी? ठीक आहे, अजूनही काही बिघडलं नाही, पुढे चर्चा होईल तशी. पण असं आहे की इंडिया आघाडी म्हणून आम्ही लोकसभा आणि विधानसभेमध्ये एकत्र आहोत. ओके, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या आपल्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतात. तरी पण आम्ही पुढील काळामध्ये एकत्र बसून चर्चा करू. ओके ओके, अंबादास दानवेजी, अनिल देशमुख म्हणतात की याबद्दल सुद्धा चर्चा होईल, त्यामुळे फेरविचार या निर्णयाचा होऊ शकतो. मी तुम्हाला सांगितलं की निवडणुका आजच नाही. बरोबर, निवडणुका काय आजच नाही. तेव्हा देशमुख साहेब म्हटले तर त्याच्या क्षणावर एखाद्या युनिटने ठरवलं की बाबा अलायन्स करायचं, तर त्याला थोडी पक्ष थांबवत असतो. ओके, पण ओव्हरऑल एक भूमिका माननीय राऊत साहेबांनी जाहीर काय बरोबर नाही. तुमचं हे बरोबर आहे की निवडणुका कधी होणार आहे याबद्दल कुठलीही स्पष्टता नाही आहे. पण काल काही आरोप प्रत्यारोप आपण बघितले, त्यात अमोल कोल्हेंचं वक्तव्य, त्यानंतर विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य, आणि आज संजय राऊत अशी घोषणा करतात की आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार. मग याच्यामुळे महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित का करू नये? असं काही गरज नाही. लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्र वेगळ्या निवडणुका असतात. स्थानिक स्वराज्य संस्था या वेगळ्या निवडणुका असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये जवळपास सगळ्याच पक्षांची जवळपास अशीच भूमिका असते. फक्त आम्ही ती ओपन जाहीर केली एवढंच. ओके, ठीक आहे, लवकर. ओके, ठीक आहे. धन्यवाद दानवेजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर राऊतांनी जे संकेत दिले आहेत ती पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्हा सर्वांना मान्य असल्याचं अंबादास दानवे आता म्हणालेत. तर राऊतांच्या घोषणेवर अनिल देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षांची वेगळी भूमिका असू शकते असं देशमुख म्हणाले.